चला स्टार्ट करूया आपण आपलं आजचं लेक्चर, ज्यामध्ये आज आपण पाहणार आहोत हिस्ट्री ऑफ सॅनिटेशन मॅनेजमेंट. सॅनिटेशन मॅनेजमेंटची हिस्ट्री काय आहे ते आपल्याला पाहायचंय, की आधीच्या काळामध्ये सॅनिटेशनची मॅनेजमेंट कशी केली जायची, स्वच्छता व्यवस्थापनाचं मॅनेजमेंट कसं केलं जायचं. ठीक आहे, हे आपण पाहणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे सॅनिटेशन मॅनेजमेंट म्हणजे काय, नेमकं साफसफाई करणे म्हणजे सॅनिटेशन मॅनेजमेंट असतं का? नाही. सॅनिटेशन मॅनेजमेंट म्हणजे काय, जी ह्युमन वेस्ट आहे किंवा वेस्ट वॉटर आहे, गार्बेज आहे किंवा जी काही ड्रेनेज सिस्टीम आहे, पब्लिक हायजीन आणि एन्व्हायरमेंटची जी क्लीनलीनेस आहे, या सगळ्यांचं योग्य प्रकारे व्यवस्थापन केलं जाणं म्हणजे काय असतं, सॅनिटेशन मॅनेजमेंट असतं. राईट, यालाच काय म्हणतो आपण, सॅनिटेशन मॅनेजमेंट असं म्हणतो. अजून जर सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं असेल तर आपण काय म्हणणार, की पीपल हेल्दी राहावेत. ओके, त्यासाठी आपल्याला एन्व्हायरमेंट काय करावं लागतं, क्लीन ठेवावं लागतं, क्लीन राहावं लागतं. आणि या हे क्लीन राहण्यासाठी जी व्यवस्था केली जाते तिला म्हटलं जातं सॅनिटेशन मॅनेजमेंट. ओके, तर आता मला सांगा की सॅनिटेशन मॅनेजमेंट का गरजेचं असणार आहे, काय का असू शकतं सॅनिटेशन मॅनेजमेंट गरजेचं. आता सॅनिटेशन जर नसेल, स्वच्छता जर नसेल तर त्यामुळे काय होतं, वेगवेगळे रोग पसरतात. राईट, कॉलरा होऊ शकतो, टायफॉइड, डायरिया, मलेरिया, डेंग्यू डिसीज काय होऊ शकतात, वाढू शकतात. वॉटर पोल्युशन वाढू शकतं. एन्व्हायरमेंट जे आहे आपल्या आजूबाजू काय होऊ शकतं, खराब होऊ शकतं. राईट, समजा एखाद्या गावात जर कचरा रस्त्यावर टाकला जातो, ठीक आहे, तर काय होतं, त्यावरती माशा वाढतात. माशा वाढल्यानंतर काय होतं, उंदीर वाढतात, दुर्गंधी येते. येस, सॅनिटेशन जर नसेल तर काय होतं, इन्फेक्शन पण स्प्रेड होतं. बरोबर आहे. अजून काय होणार आहे, डिसीज काय होतील, ते पण जास्त प्रमाणामध्ये स्प्रेड होतील. राईट, त्यामुळे सॅनिटेशन जे आहे ते पब्लिक हेल्थचा एक फाउंडेशन आहे असं आपण म्हणू शकतो. राईट, आता बघूया आपण हिस्ट्रीला सुरुवात करूया. आपण एक क्विक रिव्हिजन घेतलं सॅनिटेशन मॅनेजमेंटचं. आता हिस्ट्री म्हणजे काय असणार आहे, सॅनिटेशनची सुरुवात कुठून झाली. सॅनिटेशन हा इतिहासामध्ये हजारो वर्षापूर्वी सुरू झालेला आहे. ओके, The history of sanitation is an essential part of a development of human civilization. जे काही ह्युमन सिव्हिलायझेशन आहे, म्हणजे जेव्हा जगामध्ये अनेक देश होते, देशामध्ये बेसिक सॅनिटेशन सुद्धा नव्हतं. ओके, तेव्हा भारतामध्ये जी इंदुस व्हॅली आहे, ओके, जी सिंधू व्हॅली आहे, त्यामध्ये त्या सिव्हिलायझेशन मध्ये ऍडव्हान्स सॅनिटेशन सिस्टीम सुरू होती. ओके, त्यामध्ये काही मेजर सिटीज पण येतात, जसे की हडप्पा संस्कृती वगैरे आहे, मोहनजोदारो वगैरे आहे. हे सगळं कशामध्ये येतं, हे सगळं येत असतं तुमच्या सॅनिटेशन मॅनेजमेंट मध्ये येतं, की त्या काळामध्ये सुद्धा इतके व्यवस्थितपणे काय व्हायचं, सॅनिटेशन मॅनेजमेंट व्हायचं, स्वच्छतेचं व्यवस्थापन केलं जायचं. ॲज अ ह्युमन्स moved from forest to settlements, waste and wastewater become major problem. आधी काय असायचं, जे ह्युमन्स आहेत ते कुठे राहायचे, फॉरेस्ट मध्ये राहायचे. बरोबर आहे, पण त्यांनी स्वतःच्या सेटलमेंटसाठी मूव्ह झाले, आणि मूव्ह झाल्यानंतर काय झालं, जे काही वेस्ट आहे किंवा वेस्ट वॉटर आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये वाढायला लागलं. ही एक मेजर प्रॉब्लेम झाली. ओके, जेव्हा मानव जंगलातून वस्तीकडे राहायला गेले. अर्बन प्लॅनिंग अँड सिव्हिल इंजिनिअरिंग डेव्हलप्ड पार्शियली टू सॉल्व्ह सॅनिटेशन प्रॉब्लेम्स. आता जे काही अर्बन स्वच्छता समस्या सोडवण्यासाठी जे काही नागरी लोक आहेत, ओके, अर्बन लोक जे आहेत त्यांनी काय केले, किंवा इंजिनियर्स लोक काय केले, नवीन नवीन प्रोग्राम्स डेव्हलप करायला स्टार्ट केले, ज्यामुळे जे काही सॅनिटेशनचे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होऊ शकतील. आलं लक्षात. ओके, आता आपण सिंधू संस्कृती बद्दल बघूया. काय असणार आहे सिंधू संस्कृती. द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन इज कन्सिडर्ड वन ऑफ द अर्लिएस्ट एक्झाम्पल ऑफ अर्बन सॅनिटायझेशन. मी आताच सांगितलं तुम्हाला, जेव्हा जगामध्ये अनेक देशांमध्ये जेव्हा बेसिक सॅनिटेशन सुद्धा माहिती नव्हतं, म्हणजे स्वच्छतेचं व्यवस्थापन कसं करायचं या गोष्टी सुद्धा माहिती नव्हत्या, तेव्हा जी आपली सिंधू संस्कृती आहे, सिंधू जी व्हॅली आहे, त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ऍडव्हान्स्ड सॅनिटायझेशन सिस्टीम चालू होत्या. ओके, ज्यामध्ये मेजर सिटीज मध्ये मोहनजोदारो मध्ये, अजून परत हरप्पामध्ये, लोथलमध्ये, धोलावीरामध्ये या सिस्टीम चालू होत्या. ओके, यामध्ये काय होतं, हाऊसेस हॅड बाथरूम्स अँड ड्रेन्स कनेक्टेड टू कवर्ड स्ट्रीट ड्रेन्स. त्यावेळेस कसं होतं, जे काही ड्रेनेज सिस्टीम होती, ड्रेनेज सिस्टीम म्हणजे काय, या सिव्हिलायझेशनची सर्वात मोठी विशेषता होती ड्रेनेज सिस्टीम. म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक घरामधून ड्रेनेजची लाईन जी आहे ते घराच्या बाहेर जात असे, आणि त्या ड्रेनेज लाईन्स जे आहेत ते सिटी ड्रेनेज सिस्टीमला डायरेक्टली कनेक्ट होत असत.
ठीक आहे. म्हणजे आता त्या काळामध्ये ही गोष्ट असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ओके. कारण त्या काळामध्ये काहीच डेव्हलपमेंट नव्हती, काहीच नव्हतं. तरीही त्या लोकांनी इतका विचार करून ही सिस्टीम काय केली होती, चालू ठेवली होती. आज आपल्या घरात आपण बघतो जे काही बाथरूम्स आहे, त्याचे जे पाणी आहे ते पाईपमधून ड्रेनेजमध्ये जातं. ती कन्सेप्ट जी आलेली आहे ती कुठनं आलेली आहे? मोहनजोदारोची मेन कन्सेप्ट आहे ती. त्या सिस्टीम पासून ही आलेली आहे. ओके. आणि त्या काळानुसार तर ही खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी होती. राईट. त्यानंतर कव्हर ड्रेन्स पण होते. म्हणजे त्यामागचे पण रिझन्स त्यावेळेस त्यांनी विचार केला, की जर कव्हर ड्रेनेज असणं का गरजेचं आहे? त्यामुळे काय होईल, जी काही दुर्गंधी आहे ती कमी होऊ शकतं. माशांचं प्रमाण काय होऊ शकतं, कमी होऊ शकतं. रोग कमी होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी कव्हर ड्रेन सुद्धा तेव्हा ठेवले होते. ओके. कव्हर ड्रेन रिड्यूस स्मेल अँड प्रिव्हेंटेड डायरेक्ट ह्युमन कॉन्टॅक्ट विथ वेस्ट वॉटर. आणि त्यामुळे काय व्हायचं, जे ह्युमन्स आहेत त्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट जो असतो वेस्ट वॉटर सोबत तो होत नसायचा, म्हणजे तो टाळला जायचा. आले लक्षात? दिस शोज ऍडव्हान्स्ड प्लॅनिंग ऑफ फॉर हायजीन ड्रेनेज अँड सिविक. तुम्हाला दिसते का रे इथं? मला तर क्लिअर दिसत नाहीये. सिविक ऑर्डर. दिस शोज ऍडव्हान्स्ड प्लॅनिंग फॉर हायजीन ड्रेनेज अँड सिविक ऑर्डर. आणि ही काय दाखवते, यातून स्वच्छता आणि जे काही कचरा आहे त्या सगळ्यांमध्ये किती व्यवस्थित शिस्तपणे प्रगत नियोजन केलेलं आहे हे दिसतं. प्लॅनिंग दिसते त्या काळामध्ये यांची, आणि तीच आपण आज काय करत असतो, फॉलो करत असतो. राईट. पुढे बघूया. सिंधू संस्कृतीची साठवण आणि शोषखड्डे. ठीक आहे. जे काही केसपूस आहेत आणि सोकपिट्स आहेत याबद्दल आपण बघूया. यामध्ये काय येतं, मेनी हाऊस हॅड बाथिंग प्लॅटफॉर्म अँड अरेंजमेंट फॉर वेस्ट वॉटर कलेक्शन. आता प्रत्येक घरामध्ये काय असायचं त्या टाइमला, बाथरूम जे असायचे स्नानासाठी, ओटे किंवा सांडपाणी साठवण्याची जी काय होती व्यवस्था असायची त्या काळामध्ये तिथे. आणि सम वेस्ट वॉटर वॉज कलेक्टेड इन अ केसफुल बिफोर बिंग कनेक्टेड टू लार्जर ड्रेन्स. आणि काय असायचं, आता जे काही वेस्ट वॉटर आहे प्रत्येक घरामध्ये वेस्ट वॉटर यायचं. ओके. भांड्याचं धुण्याचं जे काही वेस्ट वॉटर आहे ते यायचं. तर ते मोठ्या खड्ड्यांमध्ये जमा करण्याआधी ते काय केलं जायचं, नाल्या थ्रू, म्हणजे जे केसफुल्स आहेत त्या थ्रू त्यांच्याकडे पाठवलं जायचं. ओके. आधी अशी सिस्टीम होती. आणि मोहनजोदारोमध्ये तर ग्रेट बाथ होती, तुम्हाला माहिती असेल. त्यामध्ये एक असं पब्लिक बाथिंग टँक असायचं जिथे लोक स्नान करायचे. यावरून त्या काळात समजतं की त्या लोकांमध्ये पर्सनल हायजीन सुद्धा किती महत्वाची होती. म्हणजे त्यांनी या गोष्टीसाठी पण एक मॅनेजमेंट ठेवली होती, सिस्टीम ठेवली होती. राईट. आणि जे सोकपिट्स आहेत, सोकपिट्स अलाउड लिक्विड वेस्ट टू पर्कोलेट टू ग्राउंड सेफली. आणि जे काही सोकपिट्स होते त्यांना काय केलं होतं, त्यांच्यातून म्हणजे जे जे शोष खड्डे आहेत, म्हणजे ज्यामधून ऍब्झॉर्ब होऊन जायचं जे काही लिक्विड वेस्ट आहे. ओके. जो लिक्विड वेस्ट आहे ना त्यामधून तो ऍब्झॉर्ब व्हायचा, म्हणजे मुरला जायचा जमिनीमध्ये. आलं लक्षात? आणि बाकी जो कचरा आहे तो वरती राहायचा आणि तो ते साफ करून घ्यायचे. ओके. अशा प्रकारचे सोपिट्स त्यांनी बनवले होते तिथे त्यांच्या सिस्टीम मध्ये. ओके. ही झाली आपली सिंधू संस्कृतीमध्ये यांनी कशा प्रकारे सॅनिटेशन मॅनेजमेंट केलेली आहे. आलं लक्षात? थोडं ब्लर दिसतंय ना? ठीक. तर दिसते का थोडं क्लिअर? सेमच आहे. ठीक आहे. ठीक आहे. सेम दिसतंय का?
पण कनेक्टिव्हिटीचा इश्यू काही नाहीये, इकडे तर फुल रेंज आहे. आवाज क्लिअर आहे ना? आवाज क्लिअर येतोय का माझा? ठीक आहे, ठीक आहे. ओके. ठीक आहे. आता सिंधू संस्कृती पाहिली आपण. आता बघूया एन्सियंट मेसोपोटेमिया याबद्दल बघूया. यामध्ये काय आहे, जे मेसोपोटेमिया आहे हा जो क्रॅडल ऑफ सिव्हिलायझेशन असं म्हटलं जातं याला. हे लक्षात असू द्या, क्रॅडल ऑफ सिव्हिलायझेशन असं म्हटलं जातं. कारण जी मेसोपोटेमिया आहे हा प्रदेश जो आहे ना टिग्रीस आणि मला वाटतं युफ्रेटिस या दोन नद्यांच्या मधोमध असतो, म्हणून त्याला ते नाव पडलेलं असतं. ठीक आहे. म्हणजे आजचा जो इराकचा भाग आहे ना प्रामुख्याने तो मेसोपोटामिया मधला येत असतो. ठीक आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली त्या टाइमचा जो पिरियड असेल तो मला 35,000 बीसीच्या जवळपासचा तो पिरियड असतो. ठीक आहे. तर त्यावेळेस सॅनिटायझेशन कसं होतं ते आपण बघूया. मेसोपोटेमियामध्ये शहराभोवती निचरा कचरा आणि स्वच्छतेच्या प्रारंभिक व्यवस्था विकसित झाल्या. त्या टाइममध्ये काय झालं, अर्ली ड्रेनेज आणि सॅनिटेशनची अरेंजमेंट सिटीच्या आजूबाजूला काय झाली, व्हायला स्टार्ट झाली. ओके. म्हणजे त्यामध्ये काय झालं, लोक जे आहेत ते लोक मोठ्या प्रमाणामध्ये शहरांमध्ये राहू लागले होते. म्हणजे पॉप्युलेशन काय होती, वाढत चालली होती. आणि पॉप्युलेशन वाढल्यामुळे काय होत होतं, ह्युमनचा जो आहे तो वाढत होता आणि वेस्ट वॉटर वाढत होतं. त्यामुळे डिसीजेसचा धोका जो आहे ना तो जास्त प्रमाणामध्ये वाढू लागला होता. त्यामुळे या काळामध्ये सॅनिटेशनची सिस्टीम डेव्हलप करणं खूप गरजेचं होतं आणि ती अशा प्रकारे डेव्हलप पण करण्यात आली. म्हणजे त्या काळामध्ये अर्ली स्टेजलाच काय झालं, ड्रेनेज सिस्टीम अरेंज केली आणि सॅनिटेशनची अरेंजमेंट सुद्धा सिटीच्या अराउंड तयार करायला सुरू झाल्या. ओके. आता ड्रेनेज सिस्टीम मध्ये त्यांनी काय केलं होतं, एक ब्रिक लाइन्ड ड्रेन्स तयार केले होते. ओके. क्ले पाईप्स अँड चॅनल वेअर युज्ड फॉर मुव्हिंग वेस्ट वॉटर अवे फ्रॉम हाऊसेस. घरातून जे काही सांडपाणी आहे त्यांना दूर नेण्यासाठी त्यांनी मातीचे पाईप्स बनवले होते. ओके. पाईप्स म्हणू शकतो किंवा त्याला काय म्हणू शकतो, एक मुव्हिंग वेस्ट वॉटर पाईप्स असतात ना, त्याला वाहिन्या असं म्हटलं जातं. ते काय करत होते त्या टाइमला, ते यूज करत होते. ओके. परत काय करायचे, आर्किओलॉजिकल रिमेन्स शो दॅट सॅनिटेशन वॉज लिंक्ड विथ अ सिटी प्लॅनिंग. आता जे काही आहे जे काही अवशेष आहेत, पुरातत्वीय जे काही अवशेष आहेत त्याच्यातून कळतं की त्यांची स्वच्छता आणि शहराचे नियोजन कसे होते, त्यांचा संबंध कसा होता तो स्पष्टपणे काय होतो, दिसून येतो. ओके. त्या टाइमला जी ड्रेनेज सिस्टीम सुद्धा असायची ना, त्यांच्यामध्ये काय असायचं, विठांनी बांधलेली ड्रेनेज सिस्टीम असायची. म्हणजे घरातील जे काही वेस्ट वॉटर आहे ते ड्रेन मधून काय व्हायचं, बाहेर जात असायचं. म्हणजे मातीपासून बनवलं म्हणजे मातीच्या पासून विटा बनवायच्या आणि विट्यापासून त्यांनी असं एक स्ट्रक्चर बनवायचं पाईप सारखं आणि त्यातून ते त्याला काय करायचे, पाण्याला बाहेर काढायचे, जे काही वेस्ट वॉटर आहे त्याला. आले लक्षात? अशा प्रकारची बेसिक सिस्टीम जी आहे ते मेसोपोटॅमियामध्ये वापरल्या जायच्या. आणि परत हाऊस होल्ड टॉयलेट सुद्धा असायचे. म्हणजे काही त्या टाइम मध्ये जे काही श्रीमंत लोक आहेत, राजा वगैरे जे काही असायचे, त्यांच्याकडे ना टॉयलेट्स मध्ये वेस्ट अंडरग्राउंड पिट्स असायचे, ज्यामध्ये ते जमा व्हायचं सगळं. अशा प्रकारे त्यांनी मॅनेजमेंट करायचे. वेस्ट डिस्पोजल साठी सुद्धा पिट्स वापरले जायचे. म्हणजे सेप्टिक टँक्स वापरला जायचा. ओके. ज्यामध्ये सेप्टिक टँक मध्ये प्रिमिटिव्ह जे काही कचरा आहे तो थ्रो केला जायचा. आलं लक्षात? अशा पद्धतीचं त्यावेळेस सॅनिटेशन मॅनेजमेंट ते परफॉर्म करत होते. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे मेसोपोटॅमिया जो आहे तो अर्बन सॅनिटायझेशनची मेसोपोटॅमियामध्ये जे काही सॅनिटेशन मॅनेजमेंट आहे त्याची प्रॉपर सुरुवात कुठे झाली, इथे झालेली आहे, प्राचीन मध्ये. आलं लक्षात? अर्लिएस्ट अर्बन ड्रेनेज सिस्टीम इथे सापडली होती. ठीक आहे. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सॅनिटेशन मॅनेजमेंटची जी अर्लिएस्ट अर्बन ड्रेनेज सिस्टीम आहे ती कुठे झाली होती, मेसोपोटेमियामध्ये झाली होती, एन्सियंट मेसोपोटेमियामध्ये. ओके. नंतर आहे एन्सियंट इजिप्त. इजिप्तमध्ये बघू आता. इन इजिप्त कल्चर क्लीनलीनेस हॅड अ रिलिजियस अँड सोशल इम्पॉर्टन्स.
इन इजिप्त कल्चर, इजिप्तच्या कल्चरमध्ये काय होतं, जे काही स्वच्छता आहे किंवा जे काही सांस्कृतिक किंवा जे काही धार्मिक गोष्टी होतात, सामाजिक गोष्टींना खूप जास्त महत्त्व दिलं जायचं. स्वच्छतेला, धार्मिक गोष्टींना आणि सामाजिक गोष्टींना इजिप्तच्या कल्चरमध्ये. ओके. कारण इजिप्त कसं होतं, नाईल नदी जी आहे ना, त्याच्या किनारी जो भाग विकसित झाला होता ना, तो इजिप्त कल्चरमध्ये येतो. आणि जे काही इजिप्त लोक आहेत ते फक्त नाईल नदीवरतीच डिपेंड असायचे, म्हणून त्यांना क्लीनलीनेस किंवा पोल्युशन नाही व्हावं या गोष्टीची ते नेहमी काय करायचे, काळजी घेत असायचे. सोशल इम्पॉर्टन्स त्यांचं खूप जास्त असायचं. आणि तो जो पिरियड जो होता ना, तो होता 3000 बीसीईचा. बीसीईच्या पुढचा जो पिरियड आहे ना, तो होता इजिप्तचा, एन्शियंट इजिप्तचा पिरियड. ठीक आहे. आणि यांच्याकडे जी क्लीनलीनेस असायची ती कशी असायची, पीपल युज वॉटर फॉर बाथिंग अँड रिच्युअल प्युरिफिकेशन. लोक जे आहेत ते बाथिंगसाठी पाण्याचा वापर करायचे, ते जे नदी आहे त्या पाण्याचा वापर करायचे, शुद्धी केली जायची. रिच्युअल जे काही फॉलो करायचे त्यासाठी सुद्धा ते काय करायचे, पाण्याचा वापर करायचे. ठीक आहे. म्हणजे इजिप्शियन जे आहे त्यांच्यासाठी क्लीनलीनेस हा रिलिजियस प्युरिटी सोबत हे काय व्हायचा, कनेक्ट व्हायचा. ओके. त्यांना असं वाटायचं, म्हणतात की त्यांना असं वाटायचं की जितकी जास्त क्लीन बॉडी असेल तितकी जास्त प्युअर सोल असते, असं त्यांना वाटायचं. म्हणून ते जे काही पाणी आहे ते जास्त प्रमाणामध्ये बाथिंगसाठी आणि रिच्युअल प्युरिफिकेशनसाठी यूज करायचे. ओके. त्या टाइमला सुद्धा पर्सनल हायजीन खूप जास्त इम्पॉर्टंट होती. डेली बाथिंग असायची त्यांची, नियमित स्नान करायचे ते. ओके. विशेषतः जे काही प्रिस्ट असतात किंवा जे रॉयल फॅमिली आहे किंवा जे वेल्दी पीपल आहेत ते तर कधीच अवॉइड करायचे नाही. म्हणजे डेली बाथिंग त्यांची असायची. बेसिक गोष्टी त्या करायचे. हँड वॉशिंग करायचे ते, म्हणजे फूड प्रिपरेशन करण्याआधी हात धुण्याची प्रत्येकाला सवय असायची. मग त्यांना तेव्हा काहीच माहिती नव्हतं, जर्म्स काय असतात माहिती नव्हतं, काही नाही. फक्त त्यांचं असं होतं की आपल्याला डिसीज प्रिव्हेंट करायचे आहेत. ओके. क्लीनलीनेसमुळे काय होऊ शकतात, डिसीज होणार नाहीत, या गोष्टीची फक्त त्यांना जाणीव होती. आणि यामुळे ते या गोष्टी काय करायचे, फॉलो करायचे. जे काही टॉयलेट्स आहेत ते असायचे, जे काही त्या टाइम मध्ये जे घर असायचे त्यांच्यामध्ये टॉयलेट सुद्धा असायचे. आणि टॉयलेट सीट्स जे असायचे ते लाईमस्टोन किंवा वुडनी बनवत असायचे त्या टाइम मध्ये ते. ओके. त्यामध्ये वेस्ट कलेक्शन कंटेनर सुद्धा वापरले जात होते. म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी त्या टाइम पासून चालत आलेल्या आहेत. इतकी जास्त इम्पॉर्टन्स आहे लाईफ मध्ये किंवा डिसीज पासून दूर राहण्यासाठी स्वच्छतेची इतकी इम्पॉर्टन्स आहे. ओके. आता आणि तिथेच नाईल नदी असल्यामुळे काय व्हायचं, जे काही लोक आहेत तिथले आजूबाजूचे सगळं सिव्हिलायझेशन कोणावर अवलंबून असायचं, नाईल रिव्हर वरतीच, नाईल नदीवरती असायचं. राईट. नाईल वॉटर वॉज युज्ड फॉर डेली लाईफ, ऍग्रिकल्चर अँड सेटलमेंट्स. जे काही रोजच्या गोष्टी होतात, दैनंदिन जीवनामध्ये जे काही गोष्टी होतात सगळ्यासाठी जिथं पाण्याचा वापर लागतो ते नाईल नदीवर डिपेंड असायचं. शेतीसाठी पण नाईल नदी, आणि बाकी पण ज्या गोष्टी आहेत त्या पण त्याच नदीवरती अवलंबून असायच्या. ठीक आहे. क्लीनलीनेस प्रॅक्टिसेस वेअर लिंक्ड विथ डिसिप्लिन, प्युरिटी अँड हेल्थ. स्वच्छतेच्या सवयी जी आहेत ते शिस्त, पवित्रता आणि आरोग्याशी जोडलेल्या होत्या. त्या टाइम मध्ये जर स्वच्छता मेंटेन केली तरच, त्याची जी प्रॅक्टिस असेल तरच ती डायरेक्टली लिंक केली जायची कशासोबत, शिस्त सोबत. ठीक आहे. शिस्त असते म्हणजे तुम्ही जर स्वच्छ राहताय तर तुम्ही शिस्त पाळताय, तुम्ही प्युअर पर्सन आहात, पवित्र पर्सन आहात. तुम्ही हेल्थ जर तुम्ही क्लीन राहताय तर. ठीक आहे. अशा गोष्टी त्यावेळेस त्या मानत असायचे किंवा त्यांना असं वाटायचं की हे असं असतं. आलं लक्षात. आणि या गोष्टीचा पब्लिक हेल्थ वरती पण खूप जास्त इम्पॅक्ट पडायचा. कारण काय व्हायचं, त्यामुळे डिसीज व्हायचे नाही आणि हायजीन मेंटेन व्हायची, डिसीज स्प्रेड व्हायचे नाहीत. आलं लक्षात. आता इव्हन ते असं पण युज करायचे. आता आजच्या टाइम मध्ये आपण काय करतो, बाथरूम क्लीनर वगैरे युज करतो, बरोबर आहे. तर इजिप्शियन्स जे काय करायचे, जे काही नॅचरल सॉल्ट्स असतात ते युज करायचे. नॅचरल सॉल्ट्स किंवा जे काही अल्कलाईन सबस्टन्सेस आहेत ते क्लिनिंग साठी युज करायचे. त्या पद्धतीचं नॉलेज सुद्धा त्यांच्याकडे होते की क्लिनिंग साठी आपल्याला या गोष्टी वापरल्या पाहिजे. ओके. पुढे बघूया आता. एन्सियंट रोम.
एन्शियंट रोम इज फेमस फॉर इंजिनिअरिंग अचिव्हमेंट्स इन वॉटर सप्लाय अँड सॅनिटायझेशन. आता जो एन्शियंट रोम आहे म्हणजे जो प्राचीन रोम आहे तो कशासाठी जास्त फेमस आहे? जे काही अभियांत्रिकी गोष्टी आहेत, ठीक आहे, इंजिनिअरिंग अचिव्हमेंट्स आहेत त्यासाठी तो जास्त फेमस आहे, किंवा जो वॉटर सप्लाय आहे आणि स्वच्छता या गोष्टीसाठी एन्शियंट रोम काय आहे? फेमस आहे. ओके. त्या काळामध्ये असं मानलं जायचं की रोमचं जे सिव्हिलायझेशन आहे ना, त्या सिव्हिलायझेशनला सॅनिटेशन इंजिनिअरिंगचा एक पिओनियर मानलं जात होतं. ओके. म्हणजे मॉडर्न सॅनिटायझेशन मध्ये अनेक कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या रोम मधून आलेल्या आहेत. म्हणजे रोम मधले जे इंजिनियर्स आहेत त्यांच्या थ्रू आजपर्यंत त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना काय करतो आपण? फॉलो करतो असं मानलं जायचं. त्यांचा पण टाइम पिरियड 753 बीसी च्या 476 बीसी या टाइम मध्ये त्यांचा टाइम पिरियड होता. ओके. रोमनची जी वॉटर सप्लाय सिस्टीम होती ती पण खूप जास्त इम्पॉर्टंट सिस्टीम होती आणि त्यांनी खूप जास्त अचिव्हमेंट केलेली आहे. त्यांनी त्यामध्ये ॲक्विडक्ट्स यूज करायचे, ॲक्विडक्ट्स बांधले जायचे त्यांच्यामध्ये. ओके. ॲक्विडक्ट्स वेअर बिल्ड टू ब्रिंग क्लीन वॉटर फ्रॉम डिस्टंट सोर्सेस टू द सिटी. जे काही दूरचे स्रोत आहेत म्हणजे दूर समजा नदी असेल किंवा विहीर असेल किंवा असं लेक असेल तर त्यांच्याकडून पाण्याची आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, ते पाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ते ॲक्विडक्ट्स यूज करत होते. त्याच्यात काय व्हायचं? पाणी जे आहे ना ते ट्रान्सफर व्हायचं लोकांपर्यंत. ओके. जसं आता आजच्या काळामध्ये आपण म्हणू शकतो जे डॅम्स वगैरे आहेत, तर डॅम्स मधून जसं सिटीला पाण्याचा वॉटर सप्लाय होत असतो, तसं रोम मध्ये ॲक्विडक्ट्स थ्रू तो वॉटर सप्लाय व्हायचा. ठीक आहे. म्हणजे आपण बघा आजच्या काळामध्ये सुद्धा आपण किती गोष्टी त्यांच्या फॉलो करतोय, की त्यांनी त्या गोष्टी इन्व्हेंट केल्या आणि त्यांना आपण डेव्हलप करतोय. राईट. आणि ते जे पाणी आहे त्याचा वापर पिण्यासाठी, बाथिंगसाठी, बाकी सगळ्या पब्लिक फाउंटेन्स असतील, टॉयलेटसाठी या सगळ्यांसाठी त्याचा वापर केला जायचा. ओके. क्लोएका मॅक्सिमा इज वन ऑफ द फेमस एन्शियंट सिवर सिस्टीम ऑफ रोम. क्लोएका मॅक्सिमा ही रोम मधील एक प्रसिद्ध प्राचीन गटर व्यवस्थापैकी एक व्यवस्था आहे. ठीक आहे. आता यामध्ये काय व्हायचं? जे काही सगळ्या घरातलं जे सांडपाणी आहे ते एका ठिकाणी म्हणजे एका ठिकाणी येऊन काय केलं जायचं? जमा केलं जायचं. ओके. त्याला क्लोएका मॅक्सिमा असं म्हटलं जायचं. त्या टाइम मध्ये ती एक फेमस सिस्टीम होती, कारण आतापर्यंत तशा सिस्टीमचा कोणी शोध लावलेला नव्हता. ओके. परत काय म्हणू शकतो आपण याच्यामध्ये? हा. आणि ते क्लोएका मॅक्सिमा जी सिस्टीम होती ना त्यामध्ये काय व्हायचं? जे काही वेस्ट वॉटर आहे ते सेपरेट केलं जायचं, जे काही स्ट्रॉंग वॉटर आहे त्याला रिमूव्ह केलं जायचं आणि जे काही फ्लड कंट्रोल आहे त्याला पण कंट्रोल केलं जायचं. अशा प्रकारे त्याला बनवलं होतं. त्यामुळे ती त्याची स्पेशालिटी होती. ओके. परत पब्लिक बाथ हाऊस कॉल्ड थर्मी वेअर इम्पॉर्टंट सेंटर ऑफ पब्लिक हायजीन. थर्मी नावाची सार्वजनिक स्नानगृहे सार्वजनिक व्यवस्थेची महत्वाची केंद्रे होती. आता काही जे लोक गरीब आहेत त्या टाइम मध्ये त्यांच्याकडे त्या गोष्टी नसायच्या, तर एक पब्लिक जसं की आता पब्लिक टॉयलेट असतं तसं त्या टाइमला पब्लिक बाथ हाऊसेस सुद्धा असायचे. म्हणजे लोक स्नानाला किती जास्त इम्पॉर्टंट द्यायचे, की पब्लिक बाथ हाऊसेस द्यायचे. त्याला थर्मी असं म्हटलं जायचं आणि ते सिटीच्या सेंटरमध्ये असायचं, ज्यामुळे बाकीचे लोक जे आहेत तिथे जाऊन स्नान करू शकत होते. ठीक आहे. हे झालं एन्शियंट रोम बद्दल. आता बघू एन्शियंट ग्रीस. एन्शियंट ग्रीस मध्ये काय होतं? ग्रीक थिंकर्स कन्सिडर्ड एअर, वॉटर अँड प्लेस इम्पॉर्टंट फॉर पब्लिक हेल्थ. ग्रीस लोकांना काय वाटायचं? जी काही हवा आहे, पाणी आहे आणि जे काही जिथे आपण राहतोय त्या सगळ्या गोष्टी. मॅम, हे LSU टेक्निकल बॅचचं लेक्चर आहे का? तुम्हाला LSU चं लेक्चर कसं वाटू शकतं हा? कल्याणी, कशामुळे वाटतंय तुला? सॅनिटरी इन्स्पेक्टरचं लेक्चर चालू आहे हे. अच्छा. LSU बॅच घेतलीये तू?
मग तू या लाईव्हला कसं कनेक्ट झालीये? तुला नोटिफिकेशन आली याची? अच्छा. नाही, हे सॅनिटरी इन्स्पेक्टरचंच आहे हे. ठीक आहे. सॅनिटरी इन्स्पेक्टर जनरल बॅचचं आहे हे. नाही, तुमचा टाइम नसतो ना, तुमचा टाइम जो असतो ना त्या टाइमला तुम्ही लाईव्ह अटेंड करा. ही नोटिफिकेशन जाते की लाईव्ह लेक्चर सुरू झालेलं आहे. प्रत्येकाला आपला आपला टाइम दिलेला आहे, त्या टाइम नुसार ते स्टुडंट येऊन जातात. ठीक आहे. तुमचं लेक्चर नसेल तर तुम्ही नका जॉईन करू या बॅचला. ओके, आता बघू प्राचीन ग्रीस. प्राचीन ग्रीसमध्ये काय होतं, ग्रीक सिव्हिलायझेशन जे आहे ते सायन्स, फिलॉसॉफी आणि पब्लिक हेल्थ मध्ये खूप ऍडव्हान्स होती. आले लक्षात? याचा जो टाइम पिरियड आहे तो 800 BCE टू 146 BCE चा टाइम पिरियड आहे याचा. आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे, सॅनिटेशन आयडियाज वेअर कनेक्टेड विथ अ बॅलन्स्ड लिव्हिंग अँड क्लीन सराउंडिंग. आता जे काही सॅनिटेशनच्या आयडिया आहेत, स्वच्छतेच्या जे काही कल्पना आहेत, त्या संतुलित जीवन आणि स्वच्छ परिसराशी काय आहेत, जोडल्या गेलेल्या आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे क्लीन एन्व्हायरमेंट लीड्स टू हेल्दी लाईफ असं ते म्हणतात. आणि हा मॉडर्न पब्लिक हेल्थचा एक फाउंडेशन आहे असं सुद्धा म्हटलं जातं. पुढे काय, हिपोक्रेट्स अँड पब्लिक हेल्थ. यामध्ये काय होतं, जे हिपोक्रेट्स होते, ठीक आहे. हिपोक्रेट्स कोण आहे? फादर ऑफ मेडिसिन आहे. त्यांनी काय सांगितलं होतं की इन्व्हायरमेंट आणि हेल्थ यांचं एक क्लोज रिलेशनशिप आहे असं त्यांनी सांगितलं होतं. आणि आज इन्व्हायरमेंट हेल्थ मध्ये जे काही प्रिन्सिपल आहेत त्याची सुरुवात कुणी केलेली आहे? हिपोक्रेट्सनीच केलेली आहे असं आपण काय करू शकतो, म्हणू शकतो. ग्रीक cities had arrangements for water supply and drainage in an important settlement. ग्रीक शहरामध्ये सुद्धा महत्वाच्या वस्ती ज्या काही होत्या त्यांच्यामध्ये पाणी पुरवठा आणि कचऱ्याची व्यवस्था असायची. ओके, ज्यामुळे कचरा जो आहे तो व्यवस्थितपणे सेटल केला जायचा, त्याची सेटलमेंट केली जायची. आलं लक्षात? आणि वॉटर सिस्टीम पण होत्या त्या टाइमला. त्यांच्याकडे वेल्स होत्या, विहिरी होत्या, रिझर्व्हर्स होते, परत ऍक्विडक्ट्स होते, यांचा वापर केला जायचा वॉटर सिस्टीमसाठी. ओके. पब्लिक फाउंटेन मध्ये काय होतं, काही सिटीज मध्ये पब्लिक फाउंटेन सुद्धा तयार केले जात असे, त्यामुळे लोकांना क्लीन वॉटर उपलब्ध करून दिलं जायचं. त्या सगळ्या गोष्टी एन्शियंट ग्रीस मध्ये व्हायच्या. आणि सिवेज सिस्टीम सुद्धा होते त्या टाइम मध्ये. जे काही एथेन्स सारख्या शहरांमध्ये अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम होते त्या टाइमला. वेस्ट वॉटर डिस्पोजल मध्ये गार्बेज जो आहे तो सिटीच्या बाहेर टाकला जायचा आणि त्यामुळे सिटी काय असायची, क्लीन राहायची. जसे की आजच्या टाइम मध्ये जे काही आपलं म्युन्सिपल कॉर्पोरेशन करतं, गार्बेज कलेक्ट करतं घराघरातून, तसंच त्यावेळेस केलं जायचं. ग्रीक सिटीज मध्ये ऑर्गनाइज्ड वेस्ट डिस्पोजलची सुरुवात झाली होती. ओके. काय विचारलं जाऊ शकतं आता इथे, हिपोक्रेट्स जो आहे तो काय आहे? फादर ऑफ मेडिसिन आहे. आणि सॅनिटेशनची सुरुवात कुठनं झालेली आहे? फाउंडेशनची सुरुवात कुठनं झालेली आहे? आता आता आपण जे काही प्रिन्सिपल्स वापरतो ते कोणाकडून आलेले आहेत? हिपोक्रेट्स पासून आलेले आहेत. ओके. आणि ग्रीकने काय केलेलं आहे? इन्व्हायरमेंटला आणि हेल्थला लिंक केलेलं आहे. आले लक्षात? ठीक आहे. प्राचीन व्यवस्थेची वैशिष्ट्ये काय आहेत बघूया आता. की फीचर्स. सेफ डिस्पोजल ऑफ वॉटर वॉज कन्सिडर्ड नेसेसरी टू अवॉइड डिसीज अँड बॅड स्मेल. रोग व दुर्गंधी टाळण्यासाठी पाण्याचा सुरक्षित जो आहे तो आवश्यक मानला जायचा. ठीक आहे. जर डिस्पोजल वॉटरचं जे डिस्पोजल आहे ते सेफली केलं तर ते कन्सिडर केलं जायचं. कशासाठी? की यामुळे काय होईल, डिसीज अवॉइड होतील आणि स्मेल जो आहे ना तो पण येणार नाहीये. ही वैशिष्ट्य होते, त्याचे फीचर्स होते. ड्रेन्स कॅरीड ह्युमन वेस्ट अँड वेस्ट वॉटर अवे फ्रॉम लिव्हिंग एरियाज. आता जे काही ड्रेन्स बांधले जायचे ते कसे बांधले जायचे? त्याच्यामध्ये काय असायचं, ह्युमन वेस्ट असायचं, बाकी वेस्ट वॉटर असायचं जे घरी वापरलं, म्हणजे घरातून जे सांडपाणी असतं ते सगळं ड्रेन्स थ्रू काय केलं जायचं, जिथे लोक राहतात, आजूबाजूचे लोक जिथे राहतात त्या सगळ्या लोकांपासून ते काय केलं जायचं, दूर पाठवलं जायचं. ओके. ते ड्रेन सिस्टीम बाहेर दूर सोडल्या जायच्या. पब्लिक हेल्थ डिपेंडेड ऑन द बेसिस ऑफ सेपरेशन ऑफ अ क्लीन वॉटर अँड वेस्ट. आणि जी काही पब्लिक हेल्थ आहे ते कोणावरती डिपेंड असायची? जे काही स्वच्छ पाणी आहे आणि कचरा आहे यांच्या मूलभूत जे काही विभाजन आहे यावरती ते काय असायची? डिपेंडेंट असायची.
ओके, सेटलमेंट ग्रोथ ऑलवेज इन्क्रीज द नीड फॉर ऑर्गनाइज्ड सॅनिटेशन. आता इम्पॉर्टंट काय आहे, वस्ती वाढली की काय व्हायचे, स्वच्छतेची गरज नेहमी वाढायची. म्हणजे वस्ती वाढली की लोक वाढायची, लोक वाढले की प्रदूषण वाढायचे, आणि प्रदूषण वाढले की स्वच्छतेची गरज पण काय व्हायची, वाढायची. आलं लक्षात? ओके, आता ही झाली आपली काय हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये काय काय बघितलं आपण. आता हे मध्ययुगीन काळ सुरू होतोय. एन्शियंट टाइम मध्ये काय बघितलं, जो मेसोपोटॅमिया होता तो अर्लिएस्ट अर्बन सॅनिटायझेशन म्हणून ओळखला जातो. ओके, इजिप्त जो आहे तो रिलिजियस क्लिनलीनेस आणि हायजीन साठी ओळखला जायचो. तो काय करायचा, रिलिजनची प्युरिटी जी आहे याच्यासोबत काय करायचा, कनेक्ट करायचा. ओके, नेक्स्ट काय होतं, ग्रीस. ग्रीसमध्ये काय म्हटलं जायचं, जे हिपोक्रेट्स आहेत, नाही, ग्रीसमध्ये हिपोक्रेट्स किंवा जे इन्व्हायरमेंट आहे त्याचं हेल्थ सोबत रिलेशनशिप सांगितलं होतं. रोम मध्ये काय होतं, ॲक्विडक्ट्स यूज केल्या जायच्या, पब्लिक टॉयलेट्स यूज केले जायचे, आणि क्लोएका मॅक्सिमा असं एक गटार सिस्टीम होती, ती सुद्धा तिथे वापरली जायची. राईट, एन्शियंट रोम, ग्रीक सेवर असं सुद्धा म्हटलं जातं तिला. आणि हिपोक्रेट्स जो आहे तो कोण असतो, फादर ऑफ मेडिसिन असतो. आणि रोमला कसं कन्सिडर केलेलं आहे, रोम इज कन्सिडर्ड द फाउंडेशन ऑफ मॉडर्न सॅनिटेशन इंजिनिअरिंग. मॉडर्न सॅनिटेशन इंजिनिअरिंग जे आहे त्याचं फाउंडेशन म्हणून रोमला कन्सिडर केलेलं आहे. आपण आता मध्ययुगीन काळाचं बघूया. ओके, डार्क एजेस, डिक्लाइन ऑफ सॅनिटेशन. मध्ययुगीन काळ, स्वच्छतेचा ऱ्हास कसा होत गेला असं बघायचंय आपल्याला. डार्क एजेस मध्ये काय झालं, डार्क एजेस म्हणजेच काय, जो युरोपच्या इतिहासातील असा काळ होता ज्यामध्ये सायन्स, एज्युकेशन, पब्लिक हेल्थ आणि सॅनिटेशन यांच्यामध्ये मोठी काय म्हणू शकतो आपण, घसरणा झाली होती. ठीक आहे, डिक्लाइन झालं होतं, हे काळ तो आहे. यामध्ये काय होतं, ही 5th सेंचुरी म्हणू शकतो आपण, आणि हा काळ जो आहे 5th सेंचुरीचा मानला जायचा. आणि या काळामध्ये रोमन एम्पायर जे आहे यांचं काय होतं, यांचं पतनांतर सुरू झालं होतं, म्हणजे हे वापस जायला सुरू झाले होते. ठीक आहे, आणि याला का डार्क एजेस म्हटलं जायचं, कारण यामध्ये काय व्हायचं, डार्क म्हणजे काय, अंधार, बरोबर आहे. तर याचा अर्थ काय, प्रत्यक्ष अंधार नाही, पण यावेळेस काय व्हायचं, जे काही नॉलेज आहे ते कमी झालं, सायंटिफिक डेव्हलपमेंट आहे ती कमी झाली, एज्युकेशन कमी झालं, हेल्थच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या खराब झाल्या, सॅनिटेशनच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या दुर्लक्षित झाल्या. त्यामुळे या इतिहासकारांनी याला डार्क एजेस असं नाव दिलं होतं. ठीक आहे, मध्ययुगीन काळाला. आणि नंतर काय झालं होतं, व्हॉट हॅपन्ड आफ्टर द फॉल ऑफ रोम. काय झालं, जे काही रोमन एम्पायर मध्ये ॲक्विडक्ट्स होते किंवा पब्लिक टॉयलेट्स होते, सिवर सिस्टीम्स होत्या, पब्लिक बाथ्स होते, परत काय होतं, ड्रेनेज सिस्टीम्स होत्या, त्या काय झाल्या, कोसळायला लागल्या. ओके, म्हणजे या व्यवस्था काय झाल्या, बंद पडायला लागल्या. अर्बन प्लॅनिंग विकेंड ड्यू टू वॉर्स, पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी अँड निग्लेक्ट. त्या टाइमला काय व्हायची, युद्धे व्हायची, राजकीय अस्थिरता होती, आणि या सगळ्या दुर्लक्षामुळे जे काही नागरी नियोजन केलं होतं ते काय होऊन गेलं, कमकुवत होऊन गेलं. ओके, जे काही ऍक्टिव्हिटीज होते, ड्रेनेज स्ट्रक्चर होते, ते सगळे मेंटेन झाले नाही, त्याची देखभाल प्रॉपरली करू शकले नाही, त्यामुळे ते काय झाले, ब्रेक व्हायला लागले. ओके, मग याचा रिझल्ट काय झाला, सिटी बिकम्स डर्टी अँड डिसीज प्रॉन. आणि त्यामुळे काय झालं, जी शहर आहे ते काय झालं, अस्वच्छ व्हायला लागलं, आणि डिसीज पण काय व्हायला लागले, रोगवान वाढायला लागली. बरोबर आहे, रोगाचं प्रमाण काय झालं, वाढायला. सॅनिटेशन वरती पण याचा इम्पॅक्ट पडला. इन मेनी प्लेसेस हाऊसहोल्ड गार्बेजेस अँड ह्युमन वेस्ट वेअर थ्रोन डायरेक्टली टू स्ट्रीट्स. अनेक ठिकाणी काय व्हायचं, घरातील कचरा आणि जे काही ह्युमन वेस्ट आहे ते थेट रस्त्यावरून फेकलं जात असायचं. ओके, इतक्या प्रमाणामध्ये मेंटेनन्स जी आहे ती खराब झाली होती. ओके,
आणि काय प्रॉब्लेम व्हायची आता साफसफाई नाही, मेंटेनन्स नाही. आता एखादी गोष्ट समजा ड्रेनेज सिस्टीम आहे, 20-30 वर्ष त्याची साफसफाई केलीच नाही तर काय होतं, ड्रेनेज ब्लॉक होऊन जातं, वॉटर लॉगिंग व्हायला सुरू होते, दुर्गंधी येते, डिसीज वाढतात. तेच प्रमाण व्हायचं डार्क एजेस मध्ये, युरोपमध्ये हेच झालं होतं. ठीक आहे. आफ्टर रेन्स वेस्ट वॉटर मिक्स्ड विथ वॉटर अँड कंटॅमिनेटेड सराउंडिंग. आणि कधी पाऊस पडला तर काय व्हायचं, ते जे वेस्ट वॉटर आहे, कंटॅमिनेटेड वॉटर आहे, ते त्या पाण्यासोबत मिक्स व्हायचं आणि आजूबाजूच्या परिसराला पण काय करून टाकायचं, घाण करून टाकायचं. राईट. घरातील कचरा रस्त्यावर फेकणे, जे काही ह्युमन वेस्ट आहे ते पण उघड्यावर टाकणे, वेस्ट वॉटर खिडकीतून बाहेर फेकणे, या सगळ्या गोष्टींचं प्रमाण खूप वाढलं होतं. त्यामुळे मेडिवल युरोपमध्ये काय झालं, लोक रात्री चेंबर पॉट्स मधून रस्त्यावर रिकामी करत होते, त्यामुळे रस्ते घाणेरडे होत होते. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी त्यावेळेस व्हायच्या. वॉटर कंटॅमिनेशन पण व्हायचं, क्लीन वॉटर जे आहे ते दूषित होऊन जायचं, त्यामुळे वॉटर बॉर्न डिसीज सुद्धा काय व्हायचे, वाढायचे. आलं लक्षात. आता पर्सनल हायजीन मध्ये ड्युरिंग डार्क एजेस मध्ये काय व्हायचं, आता आज आपण काय करतो, डेली बाथिंग करतो, सोप वापरतो, हँड वॉशिंग करतो, पण डार्क एजेस मध्ये या सगळ्या गोष्टींचं जे काही प्रमाण आहे ते काय होत गेलं, कमी होत गेलं. ओके. This period shows that what happened when sanitation administration becomes weak. या पिरियड मध्ये एक्झॅक्टली कळलं, जेव्हा सॅनिटेशन मॅनेजमेंट कमकुवत होतं तर त्यावेळेस काय नेमकं घडून येतं, व्हॉट हॅपन्स, काय होतं, हे या काळामध्ये क्लिअरली काय झालं, दिसायला लागलं. काही धार्मिक आणि सामाजिक समजुतीमुळे बाथिंगला कमी महत्त्व दिले जात होते त्या टाइम मध्ये, त्यामुळे पर्सनल हायजीनची स्थिती सुद्धा काय होऊन गेली, कमी होऊन गेली. ठीक आहे. मध्ययुगीन स्वच्छतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आता मध्ययुगामध्ये जे काही लोक होते ते स्वच्छतेकडे कसं पाहायचे. क्लीनलीनेस वॉज समटाइम्स लिंक्ड मोर विथ रिलिजियस आयडियाज दॅन सायंटिफिक वे. त्या टाइमला काय व्हायचं, जे काही स्वच्छता आहे ती वैज्ञानिक आरोग्यापेक्षा धार्मिक कल्पनांसोबत जोडली जायची. त्यामुळे काही काही धर्मांमध्ये असं मानलं जायचं की बाथिंगला महत्त्व दिलं जायचं नाही. त्यामुळे लोकांची पर्सनल हायजीन काय झाली, कमी झाली. रेग्युलर बाथिंग वॉज नॉट कॉमन इन मेनी एरियाज. त्यामुळे अनेक भागामध्ये नियमित स्नान काय झालं, म्हणजे सामान्य नव्हतं ते. बॅड स्मेल वॉज बिलिव्ड टू कॉज डिसीज अंडर द मियास्मा आयडिया. आता मियास्मा कल्पनेमुळे काय झालं, दुर्गंधीमुळे रोग होतात असे मानले जात होते. ठीक आहे. त्या टाइम मध्ये सगळ्यात जास्त डिसिजांचं प्रमाण वाढलं होतं, म्हणजे प्लेग, कॉलरा, टायफॉइड, डिसेंट्री, स्मॉल पॉक्स हे खूप जास्त झालं होतं त्या प्रमाणामध्ये. ब्लॅक डेथ हे सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी त्या टाइम मध्ये व्हायची. म्हणजे मला वाटते 1347 टू 1351 या टाइम मधली ही गोष्ट आहे. ब्लॅक डेथ हा एक बिबोनिक प्लेग रोगाचा एक मोठा आउटब्रेक होता. त्यामध्ये काय होतं, जे डिसीज कॉझिंग एक बॅक्टेरिया होता, पेस्टिस नावाचं काहीतरी नाव आहे त्याचं, एर्सिनिया पेस्टिस असं काहीतरी नाव आहे. त्या नावाचा बॅक्टेरिया होता जो रॅट्स थ्रू स्प्रे व्हायचा. तर ते रॅट्स थ्रू स्प्रे व्हायचा, ह्युमन्सला डायरेक्टली अफेक्ट करायचा. आणि त्याच्या मागचे रिझन हेच होते की प्युअर सॅनिटेशनमुळं, गार्बेजचं जे काही अक्युम्युलेशन व्हायचं त्यामुळं, परत रॅटचं इन्फेक्शनमुळं, क्राऊडेड सिटीजमुळं आणि मॅसिव्ह इपिडेमिकमुळं हे काय व्हायचं, खूप जास्त प्रमाणामध्ये स्प्रेड झालं. आणि त्या टाइम मध्ये अंदाजे मला वाटते 50 मिलियन पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला होता. आणि युरोपची जवळपास 1/3 जी लोकसंख्या आहे ना ती नष्ट झाली होती या टाइम मध्ये. ठीक आहे. तर एखाद्या शहरात गार्बेज जर कुठेही असेल, एव्हरीवेअर असेल, रॅट्स वाढले असतील किंवा क्लीन वॉटर उपलब्ध नसेल तर डिसीज खूप जास्त प्रमाणामध्ये स्प्रेड होतात. आणि ब्लॅक डेथ सुद्धा याचे एक खूप मोठं हिस्टॉरिकल एक्झाम्पल आहे या टाइमचं. ओके. पुअर सॅनिटेशन हेल्प टू स्प्रेड द मेजर इपिडेमिक्स इन अ क्राउडेड टाउन्स. गर्दीच्या शहरांमध्ये अस्वच्छतेमुळे मोठ्या साथींचा प्रसार वाढला होता. ब्लॅक डेथ मी आता सांगितलं, हा एक युरोप मधला खूप डेंजरस आणि अनहायजेनिक कंडिशन होती. ठीक आहे. कॉलरा, टायफॉइड हे सुद्धा रिपीटेडली काय व्हायचे, वाढायचे. इपिडेमिक्स फोर्स्ड गव्हर्नमेंट टू टेक अ क्लीनलीनेस मोर सिरियसली. आणि महामारीमुळे काय होतं, सरकार स्वच्छतेकडे गंभीरपणे लक्ष पण देत नव्हती. ओके. नंतर बघूया स्टार्ट ऑफ चेंज. बदलाची सुरुवात व्हायला सुरू झाली केव्हा, ॲज अ सिटीज एक्सपांडेड रॅपिडली द नीड ऑफ फॉर ऑर्गनाइज्ड अर्बन क्लिनिंग बिकम क्लिअर. शहरे जेव्हा वेगाने वाढायला लागली त्यावेळेस काय झालं, जे काही संघटित नागरी लोक होते त्यांची साफसफाईची गरज जी आहे ना ती स्पष्ट व्हायला लागली. त्यांना कळायला लागलं की साफसफाई असणं किती गरजेचं आहे. गार्बेज कलेक्शन अँड स्ट्रीट क्लिनिंग स्टार्टेड बिकमिंग म्युनिसिपल रिस्पॉन्सिबिलिटीज. मग काय व्हायला लागलं, जे काही गार्बेज आहे, कचऱ्याचं संकलन करणं किंवा स्ट्रीटची क्लिनिंग करणं, या सगळ्या गोष्टी काय झाल्या, नगरपालिकेच्या जबाबदाऱ्या बनू लागल्या होत्या.
पब्लिक कंप्लेंट्स अबाउट स्मेल अँड डिसीज पुश्ड रिफॉर्म मुवमेंट्स. लोक दुर्गंधी किंवा रोगांवरील लोकांच्या तक्रारीमुळे सुधारणा जी आहे त्या चळवळींना चालना मिळायला लागली. दिस ट्रान्झिशन लीड टू मॉडर्न पब्लिक हेल्थ इन्व्हायरमेंट. आणि यामुळे काय झालं, जे काही लोक आहेत त्यांच्यामध्ये सार्वजनिक आरोग्याबद्दल चळवळ काय झाली, निर्माण व्हायला लागली. ओके ओके. आता हे जे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन अँड सॅनिटेशन क्रायसिस आहे ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघूया. काही डाऊट असेल तर विचारा, काही डाऊट नसेल तर तुम्ही लिव्ह करू शकता.